भारतीय जनता पार्टी, केदार गंगाधर खाडीलकर भारतीय जनता पार्टी, परिवार शंकर बडगर भारतीय जनता पार्टी। नमस्कार। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये सांगलीमध्ये काल एक धक्कादायक प्रकार घडलेला आहे। कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या तब्बल 35 पदाधिकाऱ्यांनी तडकाफडकी राजीनामे दिल्याचे हा धक्कादायक प्रकार काल समोर आलेला आहे। खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या मध्ये स्वीकृत नगरसेवकांची पदे गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त होती आणि या पदांची निवड करण्यात यावी अशी मागणी सर्वच पक्षांनी लावून धरली होती। आणि त्यानुसार 2 दिवसांपूर्वी या सर्वच पक्षांच्या स्वीकृत नगरसेवक पदांचा निवड या ठिकाणी झालेली होती। आणि यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये स्नेहल सावंत आणि अशोक मासाळे यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड करण्यात आलेली होती। परंतु ही निवड ही बाहेरून आलेल्या कार्यकर्त्यांना लगेच कामाची संधी दिलेली नगरसेवक पदावर त्यांना नियुक्त करण्यात आलेला आहे। त्यामुळे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून, अनेक महिन्यांपासून तळागाळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पोहोचवण्यामध्ये ज्यांचा हातभार आहे अशांना डावलून, निष्ठावंतांना डावलून नवीन बाहेरून आलेल्यांना नगरसेवक पद देण्यात आलेलं आहे। आणि त्यामुळे या पदांचा राजीनामा देण्यात आला असल्याचं या पदाधिकाऱ्यांनी म्हटलेलं आहे। या सर्व 35 पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांच्याकडे काल दुपारी या आपल्या पदांचे राजीनामे दिलेले आहेत। खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर या महानगरपालिकेचे जे गटनेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे मैनुद्दीन बागवान यांनी प्रदेश कार्यालयाकडून जी नावं आलेली होती स्वीकृत नगरसेवक पदासाठी त्या नावांमध्ये अदलाबदल केली असा आरोपही जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांच्याकडून करण्यात येतोय। आणि त्यामुळे कुठेतरी मैनुद्दीन बागवान जे महानगरपालिकेतील गटनेते आहेत राष्ट्रवादीचे, त्यांच्या कार्यावर कुठेतरी बोट ठेवण्याचा प्रकार समोर येतोय। आपण गेल्या काही दिवसांपूर्वी, 8 ते 10 दिवसांपूर्वी याबाबत एक एक्सप्लेनर केलेला होता आणि त्यामध्ये नवराष्ट्रानं अशी शंका व्यक्त केलेली होती की या निवडीमध्ये नक्की कोणाला हे नगरसेवक पद मिळणार याबाबत तिन्ही पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा भाजप असेल, या भाजपातील, राष्ट्रवादीमधील, काँग्रेसमधील पक्षश्रेष्ठींना ही पद निवड मात्र अवघड जाणार असल्याची शंका निर्माण झाली होती। नक्की कोणाला खुश केलं जाईल आणि कोणाला नाराज केलं जाईल असा मोठा प्रश्न या तिन्ही पक्षांच्या नेत्यांसमोर पडलेला आहे। आणि यामुळं तिन्ही पक्षातील जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी, हे नक्कीच नाराज होणार अशा तऱ्हेची भूमिका नवराष्ट्रानं गेल्या काही दिवसांपूर्वी मांडलेली होती। आणि आता या निवडीनंतर तसाच प्रकार आपल्याला आता पाहायला मिळतोय। खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर पद्माकर जगदाळे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनी मात्र जरी गटनेत्यांकडे बोट दाखवलं असलं तरी राष्ट्रवादीमधील अनेक पदाधिकारी जे आहेत त्या पदाधिकाऱ्यांनी पद्माकर जगदाळे यांच्याही कार्यावर खऱ्या अर्थानं आता बोट दाखवायला सुरुवात केलेली आहे। काही प्रमाणात तेही याला जबाबदार असल्याचं काही पदाधिकाऱ्यांना खाजगीत बोलताना सांगितलेलं आहे। आणि त्यामुळं एका पक्षाची जी निष्ठावंतांची जी फळी आहे ती कुठेतरी फुटताना दिसते। राष्ट्रवादी काँग्रेसमधला हा वाद सध्या उफाळून वर आलेला दिसत असला तरी इतर पक्षामध्येही अंतर्गत वाद आहेत, अंतर्गत या निवडीबाबत असंतोष आहे आणि तोही कदाचित पुढल्या काही दिवसांमध्ये उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही। मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली। परवा 17 तारखेला महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकांच्यासाठी म्हणून जी सभा झाली त्या सभेमध्ये
मला राज्यातून महाराष्ट्र प्रदेशकडून तटकरे साहेबांच्याकडून गर्जे साहेब असतील या सर्वांशी चर्चा करून, सुनेत्रा वहिनींशी चर्चा करून, मकरंद आबा असतील, आमचे संजय काका असतील आणि स्थानिक इथले सगळेच लोक असतील, नेते असतील, या सगळ्यांशी चर्चा करून 2 नावं ठरवण्यात आली. त्याप्रमाणे एकमत करून स्नेहल सावंत आणि दिगंबर जाधव मिरज या दोघांच्या नावाचं पाकीट प्रदेशकडून मला प्राप्त झालं. त्याप्रमाणे हे सभेमध्ये ॲक्च्युली गटनेत्यानं जसे नावं आलेली आहेत, तीच नावं प्रदेशकडून आलेली नावं, तीच नावं द्यायचं हे बंधन आहे, कायद्यानं बंधन आहे. असं असतानासुद्धा पत्र महाराष्ट्र प्रदेशकडून आल्यानंतर त्या पत्रावरची 2 नावं गटनेत्याच्या लेटर हेडवरती लिहून ते द्यायचं असतं. त्याप्रमाणे आम्ही त्यांच्याकडे दिल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की ते एक नाव बदलणार आहेत. म्हणजे त्यांनी अगोदरसुद्धा सांगितलं की नाही, मी एकच घेणार आणि एक बदलणार आहे. मग संजय काका असतील, मी असेल, आम्ही सगळ्यांनीच त्यांना खूप वेळ समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. अर्धा-पाऊण तास त्याच्यामध्ये आम्ही महानगरपालिकेमध्ये जाऊन बसलो. अशी चूक करू नका, असा पायंडा पाडू नका, या महापालिकेत असं कधी घडलेलं नाही. सांगली मिरज कुपवाड महापालिकेची महाराष्ट्रामध्ये बदनामी होईल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बदनामी होईल. नुकतंच अजितदादा जाऊन आता कुठं 2.5 महिने झालेले आहेत. एवढ्या कालावधीमध्ये आता आपल्याला धाकच कुणाचा राहिलेला नाही, आपल्याला मालकच कोण राहिलेलं नाही, अशा आविर्भावामध्ये काही लोक वागायला लागलेले आहेत. आणि त्यातून आज जर अजितदादा असते तर हे धाडस झालं नसतं. पण अजितदादांच्या मृत्यूची सुद्धा तुम्ही संधी म्हणून आज तिथं तुम्ही घेतलेली आहे आणि इतकी दुर्दैवाची बाब आहे की त्याचा निषेध म्हणून आज हे सगळे आमचे शहर जिल्ह्याचे जेवढे काही पदाधिकारी असतील या सगळ्यांनी आज जवळजवळ 35 लोकांनी इथं सगळ्यांनी राजीनामे माझ्याकडं सुपूर्द केलेले आहेत. पक्षानं कठोरात कठोर कारवाई गटनेत्यावरती केली पाहिजे आणि पक्षामध्ये अशा पद्धतीनं परत कोणी धाडस नाही केलं पाहिजे, अशी कारवाई झाली पाहिजे असं सर्वांचं मत आहे. नमस्कार, मी तौहीद फकीर, राष्ट्रवादी सांगली शहर युवक अध्यक्ष. आज आमचे नेते आदरणीय पद्माकर जगदाळे सर यांच्याकडे जे स्वीकृत नगरसेवकपदी निवड झाली, जी प्रक्रिया झाली ती प्रक्रिया पूर्णपणे चुकीची होती आहे आणि या प्रक्रियेमध्ये कार्यकर्त्यांवरती फार मोठा अन्याय झालेला आहे आणि हा अन्याय कदापित आम्ही सहन करून घेणार नाही. स्वतःचे कार्यकर्ते सोडायचे आणि आयात करून एखाद्या माणसाला आणून त्याला स्वीकृत करायचं, हे अन्याय आम्ही सहन करून घेणार नाही. म्हणून ह्या अन्यायाच्या विरोधात निषेधार्थ आज माझ्यासह माझ्या पक्षातील 35 पदाधिकारी, जबाबदार पदाधिकारी यांनी आमचे नेते जगदाळे सर यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केलेला आहे आणि यामध्ये सरांनी आम्हाला सर्व पदाधिकाऱ्यांना गवाही दिलेली आहे की हा विषय गांभीर्याने घेऊन या विषयामध्ये संबंधित जे कोणी असेल त्याच्यावर वरिष्ठ पातळीवरती तक्रार करून त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी केलेली आहे. आता ह्या विषयामध्ये, या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये जे कोणी संबंधित दोषी असतील किंवा ज्यांनी हे सगळं घडवून आणलं त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांची आहे आणि ही मागणी सरांनी स्वीकारलेली आहे. ही मागणी वरिष्ठ पातळीवर सर पोहोचवणार आहेत आणि नक्कीच त्यांच्यावर कारवाई होईल हे विश्वास आहे. नक्कीच आमच्या नेत्यांवरती आम्हाला विश्वास आहे की आमचे नेते हे अन्याय भरून काढतील. माझं नाव उत्कर्ष शंकरराव खाडे, मी राष्ट्रवादीचा महाराष्ट्र राज्याचा उपाध्यक्ष आहे. गेली 2-2.5 वर्ष आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ज्यावेळेस दादांनी स्थापना केली त्यावेळेसपासून आदरणीय जगदाळे सर, आमचे आमदार इद्रिसभाई नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहोत. आज महापालिकेच्या इलेक्शनमध्ये 33 पैकी 16 जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मिळाल्या. याचाच अर्थ की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात हायेस्ट स्ट्राईक रेट हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही अजितदादांच्या विचारानं चालणारी पार्टी आहे. अजितदादा हे आमचे कडक शिस्त पाळणारे नेते होते आणि असे असतानासुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये स्वीकृत नगरसेवकासाठी प्रदेश कार्यालयाकडून वरिष्ठांच्याकडून जी नावं आली होती ती नावे फसवून गटनेते मैनुद्दीन बागवान यांनी पार्टीची फसवणूक केलेली आहे, वरिष्ठांची फसवणूक केलेली आहे, सर्वसामान्य कार्यकर्त्यांची फसवणूक केलेली आहे व परस्पर नाव बदललेलं आहे. ॲक्च्युली त्यांचं काम पोस्टमनचं होतं, प्रदेश कार्यालयाकडून नाव घ्यायचं आणि महापौरांच्याकडे आयुक्तांच्याकडे द्यायचं. असं असतानासुद्धा त्यांनी पदाचा गैरवापर करून ते नाव बदललेलं आहे व सर्व लोकांची, वरिष्ठांची, कार्यकर्त्यांची फसवणूक केलेली आहे. तर याबाबत आम्ही बारामतीचं इलेक्शन झाल्यानंतर सर्व पदाधिकारी आदरणीय सुनेत्रावहिनी पवार, श्री पारदादा, श्री तटकरे साहेब, श्री इद्रिस भैया नायकोडी यांच्याकडे गटनेत्यांच्यावर कारवाई करा म्हणून मागणी करणार आहे.